विजिबल आहे स्क्रीन? ऑनलाईन मध्ये बघा, स्क्रीन शेअर करतोय. नाही सर. चेक इट इज विजिबल. ओके गुड. सो आता आपण काय करणार आहोत, आतापर्यंत तुम्ही जे काय केलंय इन्स्टन्स मध्ये केलंय सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहे. इथे एक तुम्हाला दिसेल ट्रस्ट स्टोअर. लोड बॅलेन्सर मध्ये काय ऑप्शन आहे? ट्रस्ट स्टोअर. आता हे काय आहे हे तुमच्या सोडतोय मी. ट्रस्ट स्टोअर, व्हॉट इज ट्रस्ट स्टोअर? क्लिअर? याची कंप्लीट इन्फॉर्मेशन घेऊन ठेवा. हा एक तुम्हाला इथे तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून दिलेला आहे ऍज अ होमवर्क. बाकी पूर्ण कंटेंट आपण इथे बघितला. असं काही आहे आणखी सुटलेलं इथे नाही. इन्स्टन्स, टाईप, लॉन्च हे ते सगळं आपण बघितलेलं आहे. करेक्ट? एएमआय काय आहे, व्हॉल्युम्स काय आहे, स्नॅपशॉट, लाईफसायकल मॅनेजर, सिक्युरिटी, इलास्टिक, प्लेसमेंट ग्रुप. प्लेसमेंट ग्रुपचं करून बघितलं का काही? ट्राय करा त्याला. की पेअर, नेटवर्क इंटरफेस, लोड बॅलेन्सर, टार्गेट ग्रुप अँड ट्रस्ट स्टोअर. झालंय आपलं ग्लोब. आउटर स्केलिंग मध्ये पण आपण व्यवस्थित कामं केलेली आहे. तर EC2 पूर्णपणे आपला संपलाय. राईट? EC2 आपला पूर्णपणे संपलाय. तर नाव वी आर मुव्हिंग टुवर्ड VPC. तुम्ही जेव्हा इन्स्टन्स क्रिएट करायचे तेव्हा इथे एक आपल्याला ऑप्शन मिळायचं, नेटवर्क. काय मिळायचं आपल्याला? नेटवर्क वाला ऑप्शन मिळायचं. तुम्हाला इथे दिसायला येईल ते. तर ते ऍक्च्युली नेटवर्क काय आहे? कुठे गेलं? हा सी VPC सबनेट्स वगैरे लागलेले दिसतंय आहे. अंडरस्टूड? आपण नेहमी काय करतोय, नेटवर्क मध्ये आपण त्याला स्किप करायचो आणि AWS जे डिफॉल्ट आहे ते यूज करायचं. करेक्ट? तर आता तो काय आहे ऍक्च्युली ते बघणार आहोत. तर VPC हा आहे एक म्हणजेच आपला एक व्हर्च्युअल नेटवर्क, व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. ठीक आहे? VPCचा फुल फॉर्म काय असेल? क्लाउड. C फॉर क्लाउड, व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड. आपण नेटवर्क म्हटलं तरी चालेल. इनफ आहे. व्हेरी गुड. काय असतं ऍक्च्युली? हा एक असतो कम्प्लीट नेटवर्क जो तुमच्यासाठी डिफाईन केलेला असतो. आता इथे बनवून ठेवलेला आहे VPC, तो AWS ने स्वतः बनवून ठेवलेला आहे. एक कम्प्लीट नेटवर्क बनवून ठेवलेला आहे ज्यामध्ये आपण आतापर्यंत काम करत होतो. आपण जे काही क्रिएट केलं EC2 इन्स्टन्सेस, सिक्युरिटी ग्रुप, सगळ्याच्या सगळ्या गोष्टी कुठे केल्या? या VPC मध्ये, या प्रायव्हेट नेटवर्क मध्ये. आता हा ऍक्च्युली आहे काय? तर हा तुमच्यासाठी एक प्रायव्हेट तुमचा एक एन्व्हायरमेंट बनवून देतो. लेट्स कन्सिडर करा, तुम्ही काय करताय, तुमचं पब्लिक आणि प्रायव्हेट मध्ये थोडासा डिफरन्स बघून घेऊ. पब्लिक मीन्स व्हॉट? जे काही आपण पब्लिकली यूज करतो ते. क्लिअर? आता हा जो VPC आहे हा पब्लिकली या रिजन साठी अवेलेबल आहे. बट आता एक असा एन्व्हायरमेंट कन्सिडर करा जो तुम्हाला तुमच्यासाठीच पाहिजे. फक्त इथे लागणाऱ्या, इथे जो VPC दिसतोय या VPC मध्ये लागणाऱ्या सिक्युरिटीज वगैरे सगळ्या कुणी काही करू शकतो या VPC मध्ये त्यांच्या पद्धतीने. राईट? त्यांच्या अकाउंट नुसार. बट आता जर तुम्हाला तुमचा सेपरेट पाहिजे असेल, सेपरेट VPC म्हणजे लेट्स कन्सिडर करा, तुम्ही असं पण ऐकलं असणार, हा जो क्लास आहे हा क्लास आपला प्रायव्हेट आहे. बरोबर? क्लिअर आहे? एक डोमेन आहे स्पेसिफिक. यामध्ये जे रूल्स आपल्याला लावायचे, जे तुमच्यावर रिस्ट्रिक्शन्स लावायचे किंवा तुम्हाला जे गाईड करायचे ते कोणाला डिपेंड, कोणावर पूर्ण अवलंबून आहे? आपल्यावर आहे. आमच्या टीचर स्टाफ आणि या मॅनेजमेंट डिपार्टमेंटवर अवलंबून. करेक्ट? बट जर का तुम्ही जसंच रोडवर वापस गेली, इथून बाहेर निघाले, तर कुठली काही पॉलिसी अप्लाय होते का? नाही होत. तर एक सिक्युअर नेटवर्क असतो ज्यामध्ये फक्त आणि फक्त तुम्ही स्वतःसाठी काम करणार, स्वतःच्या कंपनीमध्ये काम करणार, स्वतःचे कलिग्स असणार, स्वतःचे नेटवर्क्स असणार, स्वतःचा IP ऍड्रेस असणार, जे तुम्ही डिसाईड करणार. सगळ्या रूल्स अँड रेग्युलेशन तुमच्यानुसार असणार. कळलं? तर VPC इज नथिंग बट अ प्रायव्हेट नेटवर्क जो तुम्हाला एक आयसोलेशन प्रोव्हाइड करतो. काय प्रोव्हाइड करणार? आयसोलेशन. आयसोलेशन मीन्स तुमचं जे काही करणार तुम्ही ते तुमच्या मर्जीने करणार. जे काही करणार ते तुमच्या मर्जीने करणार. एक कम्प्लीट नेटवर्क. कळलं? VPC ची बेसिक डिफॉल्ट इन्फॉर्मेशन घेऊ आपण. VPC
सो सी जे मी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे तीच इन्फॉर्मेशन आहे इथे दिलेली, फक्त समजून घ्या. तर VPC स्टँड फॉर व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड, अ सिक्युअर आयसोलेटेड व्हर्च्युअल नेटवर्क विदिन अ पब्लिक क्लाउड. आता पब्लिक क्लाउड कोणता आहे आपला? AWS. पब्लिक क्लाउडची एक सर्व्हिस आहे VPC, जे तुम्हाला प्रायव्हेट ऑर्गनायझेशन क्रिएट करायला काय करतो? एक नेटवर्क प्रोव्हाइड करतो. करेक्ट. आता हे असं एक एन्व्हायरमेंट घ्या की तुम्ही काय करताय, AWS चा यूज करताय, AWS क्लाउड आहे, पण तुम्हाला स्वतःचं ऑर्गनायझेशन बनवायचं असेल तर तुम्ही काय करणार? एक सर्व्हर सेटअप करणार, त्यामध्ये कम्प्युटर लावणार है ना, देन त्यामध्ये आपले रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करणार. क्लिअर आहे? तर तो तुमचा काय एन्व्हायरमेंट बनला? स्वतःचा एन्व्हायरमेंट बनला, प्रायव्हेट एन्व्हायरमेंट बनला. क्लिअर. बट आता हा जर एन्व्हायरमेंट तुम्हाला पाहिजे आहे प्रायव्हेट एन्व्हायरमेंट, तर AWS काय म्हणतो, तुम्ही स्वतः क्रिएट करू नका, तुमचा एक रूम क्रिएट करू नका, तुमचे सर्व्हर्स लावू नका, काही करू नका, मी तुम्हाला तो एन्व्हायरमेंट माझ्याच याच्यामध्ये प्रोव्हाइड करतो. कळलं? आपली एक रिक्वायरमेंट आहे, एक रूम. पुण्यात आलो आपण, पब्लिक मध्ये आलो, एकदम सिंपल एक्झाम्पल हा. पुण्यात आलो आपण, कुठून बाहेरून आलोय, काय पब्लिक एन्व्हायरमेंट आहे पूर्ण, बट आपल्याला काय पाहिजे? आपला प्रायव्हेट स्पेस पाहिजे. मग आपण काय करतो? या पूर्ण पब्लिक एन्व्हायरमेंट मध्ये, या पुण्यामध्ये काय करतो? एक प्रायव्हेट स्पेस आपल्यासाठी कॅप्चर करतो, म्हणजे एक रूम किंवा एक 1 BHK बघतो. करेक्ट. तर AWS काय म्हणतो, तुम्हाला जो 1 BHK पाहिजे ना, माझ्याकडे अवेलेबल आहे. समजलं काय म्हणतोय? माझ्याकडे ती सर्व्हिस आहे, तुम्ही त्या सर्व्हिसचा यूज करा, तुम्हाला 1 BHK मी देतो, तुम्हाला जसं राहायचं आहे, जे पॉलिसी यूज करायची आहे, जसं तो एन्व्हायरमेंट बनवायचा आहे तो बनवा. आता समजलं? खूप इझी आहे. तर AWS हा एक पब्लिक क्लाउड आहे, आणि तो काय म्हणतोय की तुम्हाला जे काही प्रायव्हेटली करायचं आहे, जो तुमचा प्रायव्हेट स्पेस तुम्हाला पाहिजे, ते तुम्ही माझ्याचकडे घ्या. कळलं? तर त्याची एक सर्व्हिस आहे VPC, त्यामध्ये आपण काय करतोय, तर आपला प्रायव्हेट स्पेस घेतोय, प्रायव्हेट नेटवर्क घेतोय. अंडरस्टूड? येस. तो त्यामुळे आता AWS ला असं पण म्हटलं जातं हायब्रिड क्लाउड. ऐका का तुम्ही? हायब्रिड क्लाउड. कळलं? येस. तर कुठे कुठे तुम्हाला पब्लिक क्लाउड नाव मिळेल? व्हॉट्स युअर नेम? ओके. द फर्स्ट अपीअरन्स, ऑफलाईन फर्स्ट अपीअरन्स आहे ना तुमचा? व्हेरी गुड. सो हा, आय नो. तर एन्व्हायरमेंट समजला? पब्लिक आहे AWS पूर्ण पब्लिक क्लाउड आहे, पण तो काय करतोय, तो आपल्याला एक 1 BHK प्रोव्हाइड करतो त्याच्याच पब्लिक क्लाउड एन्व्हायरमेंट मध्ये, म्हणजेच पब्लिक मध्ये प्रायव्हेट एन्व्हायरमेंट. अंडरस्टूड? तर म्हणून याला तुम्ही कधी कधी कुठे कुठे असं पण बोलला की हा एक हायब्रिड क्लाउड आहे. AWSच नाही, बाकी जे काही क्लाउड्स आहेत ते सुद्धा काय आहेत? हायब्रिड क्लाउड्स आहेत, जे तुम्हाला पब्लिक तर आहेच आहे, पब्लिक एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करतातच सगळ्याच गोष्टी, बट ते तुम्हाला तिथे प्रायव्हेट एन्व्हायरमेंट पण प्रोव्हाइड करतात. सो दॅट इज नथिंग बट युअर VPC, व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क और व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड. क्लियर? ओके. सो that lets user define their own private space, see, with custom IP ranges, subnets and security rules, combining public cloud scalability with private cloud isolation. आहे बरोबर? पब्लिकचे पूर्ण सर्व्हिसेस यूज करू शकतो ना आपण, बट विदिन अवर प्रायव्हेट स्पेस. आपल्याकडे 1 BHK भलेही आहे, बट बाहेर जे काही स्टॉल्स लागलेले आहेत तिथे जाऊन आपण काहीतरी खाऊ शकतो, पिऊ शकतो. बरोबर ना? असं सांगितलं तर बरोबर कळतं तुम्हाला. टेक्निकल लँग्वेज समजायला उशीर जातो, बट आता समजलं की नाही? हा. तर हेच आहे इथे की काय, प्रायव्हेट क्लाउड आयसोलेशन फॉर बेटर कंट्रोल अँड सिक्युरिटी. इट्स ऑल्सो अब्रिव्हिएशन फॉर प्रीमॅच्युअर काय वेंट्रिक्युलर कंट्रॅक्शन, अ कॉमन हार्ट अरिथमेट. हे एवढे वर्ड्स आपल्याला जाऊ द्या, टेन्शन घ्यायची गरज नाही, हे असेल नंतरच. बट लक्झरी ड्राईव्ह वॉचेस असं काहीतरी म्हटलंय त्यांनी. क्लिअर आहे? तर एकदम सिंपल कन्सेप्ट समजला. VPC काय आहे? एक प्रायव्हेट क्लाउड आहे जो आपण क्रिएट करणार कुठे? इनसाइड दी AWS क्लाउड.
आणि त्यामध्ये होणार काय, आपण आपला स्पेसिफिक एन्व्हायरमेंट बनवू शकतो, स्पेसिफिक प्रायव्हेट स्पेस बनवू शकतो, प्रायव्हेट नेटवर्क ज्यामध्ये आपण आपला इन्स्टन्स क्रिएट करणार, काय सिक्युरिटी असणार, सिक्युरिटी ग्रुप, पोर्ट, अलाउ, इनकमिंग आउटगोईंग, काय जे काही सेटअप लावायचे ते आपण स्वतःचे लावणार. आणि त्याला इंटरनेटवर ऍक्सेस मिळायला पाहिजे की नाही ते सुद्धा आपण सेट करणार. आता आपली अशी कंडिशन असेल की आपल्या 1 BHK मध्ये बाहेरून कोणीच नको यायला, ते पण लावणार. आता 1 BHK म्हणून आपण जाणार की कोण जाणार बाहेर, ते सुद्धा आपण लावू शकतो. कळलं? जर एखादा UPSC MPSC ची एक्झाम देतोय आणि त्याला एकदमच प्रायव्हेट स्पेस पाहिजे, त्याला कोणीच डिस्टर्ब करणार नाही, ते पण आपण बनवू शकतो. तसा रूम सुद्धा आपण बनवणार. कळलं? गुड. सो हिअर आर सम मोस्ट मीनिंग. काय, व्हॉट इज इट? लॉजिकल आयसोलेशन सेक्शन of a public cloud where you can launch resources acting like your own private data. AI खूप काय म्हणतो, AI खूप स्मार्ट आहे. व्यवस्थित त्याने आपल्याला डिस्ट्रीब्यूट करून दिलेलं आहे की आपल्याला ऍक्च्युली काय लर्न करायचं, आणि हे आता आपण डिस्कस केलेलं आहे आपल्या भाषेत. क्लिअर? सो हॅव इट वर्क, युअर डिफाईन युअर ओन IP रेंजेस, हे सगळं आपण आता बघितलेलं आहे. राउटिंग, ट्रॅफिक, सगळं बेनिफिट्स आपण इथे घेणार, जो की प्रायव्हेट एन्व्हायरमेंटचा आहे. क्लिअर आहे? तर AWS चे ऑफिशियल डॉक्युमेंटेशन्स, ऑलवेज गो विथ द AWS डॉक्युमेंटेशन, ज्याच्यामध्ये आपल्याला अपडेटेड इन्फॉर्मेशन मिळत राहते, जे काही अपडेट्स असणार ते सर्व. सो येस, जे काही आपण आतापर्यंत डिस्कस केलं आहे ते इथे पण त्यांनी दिलेलं आहे. यू कॅन लॉन्च AWS रिसोर्सेस इन अ लॉजिकल आयसोलेटेड व्हर्च्युअल नेटवर्क that you have defined. This virtual network closely resemble traditional network that you had operate in your own data center. क्लिअर आहे? ही डायग्राम दिलेली आहे. आता ही डायग्राम अशी तर तुम्हाला समजणार नाही, मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजून सांगतो. क्लिअर? VPC आहे, VPC मध्ये तुम्हाला आता हे बाकीचे जे रिसोर्सेस आहे, हे रिसोर्सेस कसे काम करणार, हे रिसोर्सेस कसे यूज करायचे ते सांगतो. क्लिअर आहे? एक डायग्रामॅटिकल वेने आपण बघू, एकदम इझी, सिंपल, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके? सो सी, कुठे गेला आपला डायग्राम वाला? इकडे. ठीक आहे. सो लेट मी ओपन दिस. याला न घेता आपण रेक्टँगल घेऊ, इझी पीझी. ठीक आहे. सो AWS क्लाउड मध्ये आता तुम्ही काय करणार, क्रिएट VPC. हा कन्सिडर करा AWS क्लाउड आहे, जास्त मोठा झाला. ओके, एका फ्रेम मध्ये येतोय. Let me adjust a little. क्लिअर आहे इथं? हा AWS क्लाउड. आता याच्यामध्ये तुम्ही काय करणार, यामध्ये काय क्रिएट करणार, एक VPC, तुमचा पर्सनल नेटवर्क. सो लेट्स डिस्कस दिस पर्सनल नेटवर्क. याला काय देणार तुम्ही नाव, हा काय आपला VPC. फॉन्ट साइज ओके, नो वरीज. प्लस ने होईल का? नाही. आय होप ऑनलाईन मध्ये दिसतोय. इथे पण दिसत आहे VPC. थोडासा बारीक झालाय. आता याचा जो साइज आहे तो मला टेक्स्ट साइज ओके आहे. व्हेरी गुड. सो दिस वन इज ऑल्सो परफेक्ट. आता विजिबल आहे?
हा VPC तुम्ही क्रिएट केलाय. VPC मीन्स काय, पर्सनल नेटवर्क तुम्ही क्रिएट केलाय AWS क्लाउडवर. गुड. नेक्स्ट, आता तुम्हाला इथे रिसोर्सेस कशी क्रिएट करायची ते बघायचं असेल. लेट्स कन्सिडर करा तुम्ही हा क्लाउड म्हणजे इंटरनेट कन्सिडर करा, इंटरनेटवर जाणार तुम्ही. ओके, इंटरनेट. प्रत्येक वेळेस जर असं करायला लागेल तर कसं होईल. VPC, आता यामध्ये एक नेटवर्क डिफाइन करणार. आता नेटवर्क मीन्स काय असणार आहे, नेटवर्क डिफिनेशन मीन्स व्हॉट, नेटवर्क डेफिनेशन मीन्स व्हॉट. आता इथे बघा, नेटवर्क डेफिनेशन मीन्स इथे असतो एक CIDR रेंज मध्ये IP रेंज. कोणत्या IP रेंज मधला आहे हा, IP क्लास मधला कोणत्या रेंज क्लासचा आहे, क्लास B. आणि हे स्लॅश मध्ये काय दिलेलं आहे याला, CIDR. का बरं देतो आपण, आता AWS आपण नेटवर्किंग शिकतोय तर तुमच्या नेटवर्किंगचा कन्सेप्ट जो लिनक्स मध्ये तुम्ही लर्न केलेला आहे तो पूर्ण क्लिअर असायला पाहिजे. IP ऍड्रेसेस काय आहे, CIDR काय आहे, सबनेट काय आहे, क्लिअर ना. ते पूर्ण कन्सेप्ट तुमची क्लिअर असायला पाहिजे, तेव्हा हे आणखी चांगलं क्लिअर होईल. काय आहे, CIDR रेंज दिलेली आहे, IP रेंज. तर असाच एक नेटवर्क आपल्याला डिफाइन करावं लागेल आपल्या VPC ला. तर या VPC ला तुम्ही रेंज दिली आहे, लेट्स कन्सिडर करा 10.0.0.0/16. क्लिअर. तर हा एक तुमचा VPC झालाय नेटवर्क. अंडरस्टूड. व्हॉट इज मीन बाय सबनेट. सबनेट म्हणजे काय असते, सबनेट माहितीये, सबनेट काय असते, तुम्ही शिकलात लिनक्स मध्ये, मला माहिती आहे काय असते, आठवा. सबनेट काय असणार, आठवते का, नाही मी सांगतो. सबनेट असतो एक कंप्लीट नेटवर्क जो असेल तुमच्याकडे, त्या नेटवर्कचा छोटा पार्ट, छोटे छोटे पार्ट्स मीन्स सबनेट्स. आलं का, पिंग झालं डोक्यात, ठीक आहे. तर आता हा जो एक नेटवर्क आहे हा एक कंप्लीट नेटवर्क आहे, बट आपल्याला काय करायचं आहे, डिवाइड करायचं. आपल्याला जे काही कामं करायचे ते वेगवेगळ्या पार्ट मध्ये डिवाइड करायचे. तर त्यासाठी आपण काय करतो, या नेटवर्कला छोट्या छोट्या पार्ट मध्ये डिवाइड करणार. एकदम साधं एक्झाम्पल आहे, साधं एक्झाम्पल. ऑर्गनायझेशन, एखादी कंपनीमध्ये जाता तुम्ही, तर हे कंपनी आहे कन्सिडर करा. VPC काय आहे, कंपनी आहे. कंपनीमध्ये काय असते, एकच कंपनी असते का, कंपनीमध्ये कंपनीचा मॅनेजरच काम करते का सगळं, नाही. काय असतात त्यामध्ये, त्या पूर्ण कंपनीला टीम्स मध्ये डिवाइड केलेलं असतं. तर हा एक नेटवर्क, या नेटवर्कला आपल्याला टीम्स मध्ये डिवाइड करायचं. दॅट इज नथिंग बट युअर सबनेट. कळलं. तर मार्केटिंग टीमच्या नावाने एक सबनेट क्रिएट करतो. सो एक सबनेट तुम्ही बनवणार. लेट्स गिव इट अ नेम, मार्केट और सेल्स टीम. ओके, सेल्स टीम. आता तुम्हाला माहिती आहे CIDR चा वापर का बरं करतो आपण, CIDR रेंजचा वापर का बरं करतो आपण, IP ऍड्रेसेस वेस्ट नको जायला. आता या मार्केटिंग, या सेल्स टीम मध्ये लेट्स कन्सिडर करा 200 लोक अवेलेबल आहे. दुसरी एक टीम आहे, दुसरा एक सबनेट तुम्ही क्रिएट करणार. लेट मी कॉपी दिस हियर. मार्केटिंग, कळलं. दोन टीम्स तुम्ही क्रिएट केलेल्या आहेत एका ऑर्गनायझेशन मध्ये, एका नेटवर्क मध्ये तुमच्या दोन टीम्स. पण या दोन टीम्स कशा काम करणार, त्यांच्यासाठी स्पेसिफिक एक अलॉटमेंट स्पेस द्यावा लागेल ना, करेक्ट. तर हा जो नेटवर्क आहे, या नेटवर्क मधूनच आपल्याला पॉलिसीज मिळतात. एका कंपनीच्याच पॉलिसी त्याच्या टीमवर अप्लाय होतात, बरोबर ना. तर इथे आता हा जो आहे, हा जो पूर्ण नेटवर्क आहे, ह्या नेटवर्कला आपण सबनेट मध्ये डिवाइड करतोय.
तुमचे हे कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे. नेटवर्क, सबनेट मास्क, आयपी ॲड्रेसेस, क्लासेस. हा कोणत्या क्लासचा आयपी ॲड्रेस आहे आणि कोणता आयपी आहे? हा प्रायव्हेट आयपी आहे आणि क्लास ए मधला आयपी आहे. कळलं का? ठीक आहे. हा, आणि हा नेटवर्क आपण क्रिएट करतो इथे /16 म्हणजे ऑलमोस्ट 65,000 इथे आयपी ॲड्रेसेस क्रिएट होणार आणि 65,000 आयपी ॲड्रेसेसला आपण डिवाइड करतोय. 200 लोक इकडे आहेत तर 200 लोकांचे 200 सिस्टम्स असणार ना, 200 लॅपटॉप्स असणार. तर 200 लॅपटॉप्सला आपण एक नेटवर्क तर द्यावा लागेल, त्यांना आयपी रेंजेस तर द्यावा लागेल. तर आपण काय करतो, ह्या सेल्स टीमला एक नेटवर्क डिफाईन करून देतो, यामधलाच 200 आयपी ॲड्रेसेस. आता ते डिफाईन कशी करणार, तर याला आयपी लेस कन्सिडर करा. याला आपण आयपी देतोय 10.0.0.0. इथे किती येतात? 65,000. त्यापैकी किती पाहिजे? 200 पाहिजे ना. तर स्लॅश किती, जर तुम्हाला 200 आयपी ॲड्रेस रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही कोणता स्लॅश यूज करणार? 24. ओके, 24 यूज केल्याने काय होईल, आपल्याला 255 आयपी ॲड्रेसेस अवेलेबल असणार. तर इनफ आहे, एका 200च्या टीमसाठी इनफ आहे. त्यांचे 200 लॅपटॉप्स असणार, 200 लॅपटॉप्सला एवढे आयपी ॲड्रेसेस सफिशियंट आहे. क्लिअर? तर वेस्टेज ऑफ आयपी ॲड्रेस कमी झाला आपला. क्लिअर ना? राईट. आता सेम थिंग आपल्याला इकडे पण करायची आहे. याला पण हा मार्केटिंग काम करतोय. आता याला पण आपल्याला 200 आयपी द्यायचे. तर याला सुद्धा आपण काय करणार, 10.0.0.1.0/24 डिफरंट नेटवर्क देणार, जेणेकरून आपण याला आयडेंटिफाय करू शकलो पाहिजे. कळलं का? पण हे दोन्ही कोणाचे पार्ट आहे? ह्या मोठ्या नेटवर्कचे. कळलं? ओके. तर इथे काय असेल, हा सेल्स टीम बाहेर काम करू शकतो, मार्केटिंग वाला नाही करू शकत, असं कन्सिडर करा. तर जेव्हा आपण व्हीपीसी क्रिएट करणार, व्हीपीसी मध्ये आपण हे डिसाइड करतो की एक कुणाला बाहेर जाण्याची परमिशन पाहिजे आणि कुणाला आतमध्येच राहायची परमिशन पाहिजे. कळलं? तर 2 टाईपचे सबनेट इथे क्रिएट होणार. कोणते? 2 टाईपचे सबनेट. हा सबनेट आपण क्रिएट केलेला आहे, कन्सिडर करा. ओके, आय होप तुम्हाला ते क्लिक होत आहे. व्हॉट इज नेटवर्क, सबनेट मास्क. नाही समजलं असेल तर परत या गोष्टी रिकॉल करा, कारण त्या क्लिअर असेल तर हे कन्सेप्ट तुम्हाला इझिली समजणार. क्लिअर आहे? आय होप की तुमचे ते रिकॉल होत आहे सगळ्या गोष्टी. क्लिअर? ओके. सो सबनेट, आता याला आपल्याला कन्सिडर करायचं की हा जाईल इंटरनेटवर. कळलं? तर याला आपण देऊ, याला बोलू आपण पब्लिक सबनेट. क्लिअर? सबनेट. आणि याला आपण बोलू प्रायव्हेट सबनेट, जो की हा इंटरनेटवर जाणार नाही. कळलं? तर दोन टाईपचे सबनेट इथे तुम्ही क्रिएट करू शकता. एका नेटवर्क मध्ये, व्हीपीसी मध्ये कोणते? एक पब्लिक आणि प्रायव्हेट. क्लिअर झालं आता हे? ओके. नेक्स्ट, आता हा पब्लिक सबनेट इंटरनेटवर जाणार, पण कसा जाणार? आता एक सिंपलचं आहे, हे तुमचं घर कन्सिडर करा. हे तुमचं घर आहे आणि हा एअरपोर्ट आहे. हा कोणता आहे? इंटरनेट काय? एअरपोर्ट आहे, म्हणजेच हवेत उडणार ना तुम्ही. क्लिअर आहे? गुड. आणि हे तुमच्या घरून तुम्हाला एअरपोर्ट पर्यंत जायचं आहे. इथे काय अशी कनेक्टिव्हिटी दिसती का? मग काय पाहिजे तुम्हाला? सर्वात आधी तर तुमचा मॅप पाहिजे, गुगल मॅप पाहिजे ना. गुगल मॅप वरून काय मिळतं आपल्याला? रूट मिळतो. तर इथे राऊट टेबल यूज करायचं. काय करायचं आहे? राऊट टेबलचा यूज. सो इथे एक आता येणार आपल्याकडे काय? राऊट टेबल. ज्यामध्ये काय असेल?
ज्यामध्ये हा याला गुगल मॅप कन्सिडर करा, ह्याच्याकडे काय आहे, रस्ता आहे. कळलं का? अरे कळतंय ना सर्वांना? हा, गुड. माझी तीच अपेक्षा आहे की तुम्हाला कळावं. राऊट टेबल आहे, याच्याकडे काय रस्ता आहे. अरे पण जायचं कशाने? बाईकनी. बाईकनी पाहिजे ना. हा, तर राऊट टेबल आपल्याला इथे कनेक्ट करणार. एक मिनिट, प्रॉपर कनेक्ट करू दे मला. ओके. आणि राऊट टेबल मग कुठे घेऊन जाणार आहे आपल्याला? एअरपोर्ट. पण डायरेक्ट आपण एअरपोर्ट वर जाऊ शकतो का? कसं काय करावं लागेल? डायरेक्ट जाऊ शकतो का? नाही. एअरपोर्ट पर्यंत पोहोचून पण जाऊ आपण. इथे हा बीपीसी आहे ना. नाही, एअरपोर्ट वर जर टर्मिनल आहे, आतमध्ये जाऊ देईल का प्लेन पर्यंत? नाही. मग कसं जाणार? हा, मग तो कोण आहे? तर त्याला बोलल्या जातात गेटवे. त्याला काय म्हटलं जाईल? इंटरनेट गेटवे. समजत आहे का कन्सेप्ट? एकदम सोप्या भाषेत, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आरामात आपण हे बीपीसी कसं काम करतं, नेटवर्क, क्लाउडचं नेटवर्क कसं काम करतं ते बघतो. तर इथे कोण येणार आता? कोण येणार? गेटवे. लेट मी यूज एन ऑप्शन. षटकोन यूज करो. चलो ठीक है. ये क्या है अपना? इंटरनेट गेटवे. तर याला मी कन्सिडर करतो IGW. ओके, इंटरनेट गेटवे. सो लेट मी इंक्रीज द साइज. आता आलं लक्षात? तर इथे जो काही आहे पब्लिक मध्ये, हा पब्लिक वाला इकडे इंटरनेट सोबत कनेक्ट करू शकेल. कळलं? तर पब्लिक आयपी याला असायला पाहिजे. ही कोणती आयपी आहे? प्रायव्हेट आयपी. तर पब्लिक सबनेट असेल आणि पब्लिक त्याला जायचं आहे, तर पब्लिक जाण्यासाठी काय पाहिजे? त्याला पासेस पाहिजे. तो एक कन्सिडर करा, त्याचा पब्लिक आयपी त्याचा एक पास असेल. काय असेल? पब्लिक आयपी शिवाय तो जाऊ शकणार नाही. जोपर्यंत त्याला पब्लिक आयपी असाइन राहणार नाही तोपर्यंत तो इंटरनेटवर जाऊ शकणार नाही. भले हे दोन अवेलेबल असो, जोपर्यंत तो तिकीट काढणार नाही तो जाऊ शकणार का? नाही. तर त्याला घरी बसून आधी काय करावं लागेल? तिकीट काढावे लागेल. देन रस्ता, देन तो तिथे टर्मिनलवर पोहोचणार. टर्मिनलवर IGW चेक करणार, याला आहे का, खरंच तिकीट आहे का, देन तो जाऊ शकेल एअरप्लेन मध्ये. समजलं? किती छान पद्धतीने नेटवर्क समजलं आपण. काही कन्फ्युजन वाटलंय का इथे? नाही. तर इंटरनेट राउटिंग आपला जो आतापर्यंत आपण काम करतो तो एक इन्स्टन्स क्रिएट केला ना. इथे इन्स्टन्स क्रिएट केला. देन त्यानंतर आपण काय केलं? त्याला इंटरनेटवरून ऍक्सेस करून बघितलं. तर हे सगळं कसं पॉसिबल झालं? आपण काय करायचो? इथे पब्लिक आयपी असतो, पब्लिक आयपी ला हिट करायचो ना. तर हे पब्लिक आयपी असेल तेव्हाच तो इंटरनेटवर जाऊ शकेल. तोपर्यंत जाणार का? नाही. क्लिअर झाला कन्सेप्ट? क्या बात. ठीक आहे. तर इकडे बघा, आतापर्यंत आपण जे काही कामे केलं, तर हा जो इथे पब्लिक आयपी असतो ना, हा पब्लिक आयपी याला असाइन असायला पाहिजे. लेट मी पब्लिक आयपी इनेबल असायला पाहिजे. कळलं? ओके. आणि हा जो आहे सबनेट, हा असतो आपल्या एका अवेलेबिलिटी झोन मध्ये. कुठे असतो? अवेलेबिलिटी झोन. AZ लिहितो मी इथे. हा कन्सिडर करा अवेलेबिलिटी झोन A1 मध्ये आहे. कळलं? अवेलेबिलिटी झोन A1. बट आता तुम्ही जेव्हा इन्स्टन्स क्रिएट करता, हा ऍक्च्युली कुठे क्रिएट करता तुम्ही? सी इथे दिसतंय विजिबल A1 मध्ये. मग ऍक्च्युली तुम्ही कुठे क्रिएट करताय, काय करताय? समजलं का? कन्सेप्ट समजत आहे का? हा A1 मध्ये आपला सबनेट आहे. कुठे गेली डायग्राम आपला? इकडे. आलं लक्षात? तर इथे जेव्हा आपण इन्स्टन्स क्रिएट करतो, इन्स्टन्स साठी आपण आणखी छोटा बॉक्स बघू, एकदम छोटा.
इथे हा काय आपला VM. ठीक आहे. तर हे असेल आपली व्हर्च्युअल मशीन. आता ही व्हर्च्युअल मशीन कोणत्या सबनेट मध्ये आहे? पब्लिक सबनेट मध्ये. हा पब्लिक सबनेट कुठे आहे? अवेलेबिलिटी झोन A1 मध्ये. आणि याला पब्लिक IP ऍड्रेस मिळालेली आहे. पब्लिक IP ऍड्रेस कोणाला असेल? आपल्या व्हर्च्युअल मशीनला असाइन होणार. आणि ही व्हर्च्युअल मशीन इंटरनेट सोबत कम्युनिकेट करू शकणार. आता कन्सेप्ट समजला? आतापर्यंत जे पण इन्स्टन्सेस आपण क्रिएट केले कशा पद्धतीने काम करत होते ते समजलं. एक व्हर्च्युअल मशीन, अवेलेबिलिटी झोन A1, त्याला असाइन कोण आहे? पब्लिक सबनेट. IP इनेबल अवेलेबल आहे. करेक्ट. भलेही आपला प्रायव्हेट रेंज असू दे हा, बट पब्लिक इनेबल आहे. तर हा झाला आपला एक पब्लिक सबनेट. व्हर्च्युअल मशीन आपली त्यामध्ये आहे. आणि देन तो काय करतो? राऊट टेबलचा यूज करणार. राऊट टेबल मध्ये काय असेल? रस्ता डिफाईन करून ठेवलेला असणार आपण इंटरनेटवर जाण्याचा. आणि इंटरनेटवर जाण्यासाठी काय ठेवलेलं आहे आपण? IGW गेटवे. क्लिअर. आणि देन IGW गेटवे नंतर तो इंटरनेटवर जाऊ शकतो. कन्सेप्ट समजला? एकदम इझी. आणि इकडे जर याला पब्लिक सबनेट आहे, इथे जरी आपण एक व्हर्च्युअल मशीन क्रिएट केली, हा प्रायव्हेट सबनेट आहे. हा लेट्स कन्सिडर करा आपण AZ B1 मध्ये घेतो. काय असते? A1 B1 असते ना का A2 असते? B1 असते ना. हा. सो B1 आहे. आणि याच्या आतमध्ये जर आपण व्हर्च्युअल मशीन क्रिएट करतोय, तर ही इंटरनेटवर जाऊ शकेल का? का? कारण याला पब्लिक आयपीच नाहीये. पब्लिक आयपी आहे का? नाहीये. तर तो जाऊ शकेल का? नाही. ओके. बट आता याला जर वरती जायचं असेल तर पब्लिक करावी लागेल. पण पब्लिक आयपी मला द्यायची नाहीये. पब्लिक आयपी मला द्यायची नाहीये. तर पूर्ण कन्सेप्ट आपण डायग्रामॅटिकली बघणार आहोत. इथे जे जे रिसोर्सेस आहे VPC मध्ये ते पूर्ण कन्सेप्ट. ओके. सो डायग्रामॅटिकली आता अगेन सांगा, याला जर वरती जायचं असेल तर तो काय करेल? पब्लिक आयपी घ्यावीच लागेल त्याला. त्याच्याशिवाय तो जाऊ शकेल का? नाही. मग याला पब्लिक आयपी देणार कोण? पब्लिक आयपी कोण देणार याला आता? तर याला पब्लिक आयपी देणारा लेट्स कन्सिडर करा कुठलंच व्हेरिकल नाही आहे, पब्लिक आयपी नाही आहे. तुम्ही करता काय? कोणा तरी मित्राला बोलवता, त्याच्या गाडीवर बसताना जाता. बाबा तू रोड पहा, तू सगळं पहा, मला फक्त बसून घेऊन जा. बोलतो की नाही? तर इथे असतो नॅट गेटवे. इथे काय असतो? नॅट गेटवे. त्याच्याकडे पब्लिक आयपी असणार, तोच घेऊन जाणार. कळलं का? पण नॅट गेटवे कडे पण त्याला मॅप पाहिजे ना. मॅप पाहिजे. हा. तर आता याचा हा एन्व्हायरमेंट आपण बघू. सी I'll use this one for NAT gateway. डायरेक्शन थोडी या डायरेक्शन नहीं हो ना, उलटा कसं होणार? ओके गुड झालं. तर लेट्स कन्सिडर दिस वन इज युअर NAT गेटवे. बट हा कुठे असणार? पब्लिक आयपी कोणाकडे? सेल्स कडे. तर हा इथे अवेलेबल असेल. NAT गेटवे. कारण पब्लिक आयपी हा जर घेतोय कुठून घेणार? सॉरी, पब्लिक कडे सर्वात आधी याच्याकडे पब्लिक व्हेरिकल असायला पाहिजे ना. तर हा जर पब्लिक आयपी घेतो म्हणतोय तर हा कुठून घेणार? विथ द हेल्प ऑफ पब्लिक सबनेट. असं कन्सिडर करा. ठीक आहे. थोडा मोठा करतो.
विजिबल आहे आता? ओके. सो सिम्पली आता ह्या नॅट गेटवे कडे काय असणार आहे? सेपरेट प्रायव्हेट आयपी असणार आहे, सॉरी पब्लिक आयपी असणार आहे. याच्याकडे काय असणार? याचा सेपरेट पब्लिक आयपी. सो इथे मी लिहून घेतो, तुम्हाला कन्फ्युजन नको. सेपरेट काय चुकतंय आपलं? SEPERATE ए पाहिजे तिथे, ई नको. हा, सेपरेट आयपी जो की पब्लिक आयपी असेल. ओके. देन आता हा जो आहे आपला प्रायव्हेट वाला, हा काय करेल? हा प्रायव्हेट VM या नेट गेटवेला कनेक्ट करेल आणि देन या नेटवर्क या ह्या नेट गेटवेला कुठे कनेक्ट करावं लागेल आपल्याला? राऊट टेबल सोबत कनेक्ट करावं लागेल. आणि देन राऊट टेबल कुठे घेऊन जाणार त्याला? इंटरनेट गेटवे थ्रू इंटरनेटवर. कळलं? कन्सेप्ट समजला? गुड. ओके. सो या पद्धतीने तुमचा नॅट गेटवे काम करेल. हा नॅट गेटवे काय करतो? तर एक टनल क्रिएट करतो, एक पब्लिक आयपी क्रिएट करतो. पब्लिक आयपी थ्रू प्रायव्हेट फक्त हा जाऊ शकणार, कोणीही इथे येऊ शकणार नाही. पण हा काय आहे? हा कॉस्टिंग जास्त घेतो, कारण हा एक्स्ट्रा आयपी ऍड्रेस काय करतो? अलॉट करतोय, तर हा जास्त कॉस्टिंग देतो. नॅट गेटवे समजलं? काही कन्फ्युजन आहे यामध्ये? नाही. ओके. सो हा जो एवढा एन्व्हायरमेंट आहे, हा एवढा एन्व्हायरमेंट आपण क्रिएट करून बघू. कळलं? हा. वन मोर थिंग, तुम्ही सांगा की काय काय बघितलंय तुम्ही रिसोर्सेस मध्ये, तुम्हाला काय काय कन्सेप्ट समजलेला आहे? VPC समजलं? सबनेट काय आहे समजतंय? कसं क्रिएट करायचंय ते समजलं? या डायग्रामला थोडस लक्षात घ्या. ठीक आहे, या डायग्राम वरून लक्ष घ्या. सबनेट काय समजलं? ह्या VPC चा छोटे पार्ट्स. देन राऊट टेबल कशासाठी रिक्वायर्ड आहे? मॅप थ्रू राऊट वगैरे तिथे असणार. देन इंटरनेट गेटवे कशासाठी रिक्वायर्ड आहे? इंटरनेटला कनेक्ट करण्यासाठी. कळलं? हा इंटरनेट गेटवे असेल IP वर्जन V6 साठी, आणि हे इग्रेस ओनली इंटरनेट गेटवे हे IP वर्जन V6 साठी. कळलं? 6 जो आपण यूज नाही करत तो हेक्साडेसिमल IP ऍड्रेस असतो बेसिक्स वाला तो. सो लीव इट. तिन्ही पोर्शन समजले? 3-4ही पोर्शन? गुड. त्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसेल हे इलास्टिक IP आपण ऑलरेडी लर्न केलेला आहे. DHCP ऑप्शन सेट काय असते ते नंतर सांगतो. हा नेट गेटवे समजला? हा नेट गेटवे कशासाठी यूज करतो ते समजलं? प्रायव्हेट वाल्याला इंटरनेटची ऍक्सेस द्यायची आहे, त्यासाठी काय करणार आपण? नॅट गेटवे क्रिएट करणार. काही प्रॉब्लेम, काही इश्यू? सिक्युरिटी ग्रुप वी ऑलरेडी नो काय असते. तर हा सिक्युरिटी ग्रुप ऍक्च्युली कुठे अलाउड असतो? सिक्युरिटी ग्रुप आपला ऍक्च्युली कुठे अलाउड असतो? या VPC ला अलॉटेड असतो. सिक्युरिटी ग्रुप कुठे असणार? या VPC ला अलॉटेड असणार. कळलं? तर आतापर्यंत जे काही केलंय ते समजलं या डायग्राम थ्रू. इथे वन मोर एक कन्सेप्ट दिसेल तुम्हाला, पिअरिंग कन्सेप्ट. काय दिसतंय? पिअरिंग कनेक्शन. पिअरिंग कनेक्शन. आता हा कसा करतो आपण? आता पेअरिंग कनेक्शन मीन्स, लेट्स कन्सिडर करा हा तुमचा एक नेटवर्क आहे, VPC नेटवर्क. असंच एक दुसरं नेटवर्क आहे VPCचं. ठीक आहे, या दोघांचंच कन्सिडर करा. आपले दोन मोस्ट टॅलेंटेड पीपल्स. काय दोघांचं नाव सांगा? अंकिता आणि रिया. अंकिताचं एक प्रायव्हेट होम आहे, रियाचं प्रायव्हेट होम आहे. रियाला अंकिताकडे जायचं असेल किंवा कॉल करायचा असेल सिंपल, तर काय करावं लागेल? अंकिताचा नंबर रियाकडे असायला पाहिजे, रियाचा नंबर कुणाकडे असायला पाहिजे? अंकिताकडे असायला पाहिजे, तेव्हा कम्युनिकेशन होईल. तर इथे पण पेअरिंग कनेक्शन तेच काम करतं. पेअरिंग कनेक्शन काय काम करतं? सेम तेच काम करतं. काय असणार? दोन VPC असणार. मी हा एक कन्सेप्ट पण तुम्हाला इथेच समजून सांगतोय, उद्याला पूर्ण प्रॅक्टिकल्स करू. ओके,
आणि थेरॉटिकल कन्सेप्ट तुमचे आजच क्लिअर असायला पाहिजे. कळतंय ना? हा, तर दिस वन इज नथिंग बट अंकिताज होम VPC. Let's consider. Okay, and then one more we required. काय नाव आहे याचं? कंट्रोल C कंट्रोल V. हा कट करून दो. ठीक आहे. ओके, सो एक असेल अंकिताचा फोन नंबर, राईट. अंकिताचा फोन नंबर असेल म्हणजेच काय असणार आहे, याला काय असणार आहे? IP ॲड्रेस. तर लेट्स कन्सिडर करायला एक IP ॲड्रेस आहे 10.0.0.0/16. हा नेटवर्क असेल कंप्लीट. ओके, हा एक कंप्लीट नेटवर्क आहे. आणि इकडे एक नेटवर्क असेल रियाचा, तो कोणता असेल? दुसऱ्या रेंजचा असेल. लेट्स कन्सिडर करा. दुसरी प्रायव्हेट IP सांगा, दुसऱ्या क्लासची IP ॲड्रेस सांगा. 172.0.0.0 170.16 असते. तर आता दोन डिफरंट आहे नेटवर्क्स. पेअरिंग कन्सेप्ट पण आपण इथे बघतोय. पेअरिंग ऍक्च्युली काय असते? दोन वेगवेगळे VPCs, एक अंकिताचा एक रियाचा. क्लिअर आहे? आता ह्या दोघांमध्ये कम्युनिकेशन कसं होईल? कॉल थ्रू. पण यांच्याकडे आता नंबर्स तर आहेत अवेलेबल. एकमेकांचे कॉल अजून शेअर केले का यांनी? नंबर शेअर केले आहेत का? नाही. कसं करणार? त्याच्यासाठी त्यांच्याकडे काय पाहिजे? मोबाईल. काय पाहिजे? मोबाईल. सर मोबाईल पण आहे, पण कनेक्शन कसं होईल? तर मोबाईल म्हणजे त्यांचे राऊट टेबल्स. काय असेल? राऊट टेबल्स. दोघांकडे त्यांचे दोन राऊट टेबल असले पाहिजे. मी यालाच कॉपी करतो. डिलीट, पेस्ट. ओके, तर हे दोन राऊट टेबल आहेत, कनेक्टेड आहेत, याला याला आणि ह्या VPC ला हा एक राऊट टेबल. तर कम्युनिकेशन कसं होईल? नंबर एक्सचेंज करावा लागेल. तर इथून आता काय करावं लागेल? हा जो आहे हा नंबर कुणाला द्यावा लागेल? या राऊट टेबलला द्यावा लागेल. ओके, या नंबरची एंट्री कुठे असली पाहिजे? यांच्या राऊट टेबल मध्ये, अंकिताच्या. आणि ह्या राऊट नेटवर्कची एंट्री कुठे असली पाहिजे? या राऊट टेबल मध्ये. कळलं का? काही कन्फ्युजन आहे? नाही. गुड. नेक्स्ट, बट ही कनेक्टिव्हिटी कशी इस्टॅब्लिश होईल? कनेक्टिव्हिटी कशी इस्टॅब्लिश होईल? ठीक आहे, राऊट टेबल, IP, फोन वगैरे आहे, बट नेटवर्कच नाही आहे यांच्यात. इंटरनेट कनेक्टिव्हिटीच नाही आहे अवेलेबल. तर होईल का? नाही. आता ती द्यावी लागेल. तर यामध्ये आपण क्रिएट करतो एक पिअरिंग कनेक्शन. काय क्रिएट करतो आपण? पिअरिंग कनेक्शन. इंस्टेड ऑफ युजिंग दिस I can use this one. Peer. PRING. Pairing. ओके, हा
असेल पिअरिंग कनेक्शन, तर दोन्ही राऊट टेबलची कनेक्टिव्हिटी कुठे असेल? इथे. कळलं का? ओके. आणि हा पिअरिंग कनेक्शन जर या दोघांनाही IGW कनेक्टेड आहे तर हा दोघांमध्येही कम्युनिकेशन करून घेण्यासाठी कोण काम करेल? पिअरिंग कनेक्शन काम करेल. समजलं? आता हा कन्सेप्ट सुद्धा समजलाय तुम्हाला? यांच्याकडे IGW कनेक्टेड आहे तर हे इंटरनेट सोबत कनेक्ट करणार, काही प्रॉब्लेम नहीं है. बट हे समजलं कसं काम होणार आहे? इसका मोबाइल उसके पास, उसका नंबर इसके पास, और दोनों में इंटरनेट कनेक्टिविटी कम्युनिकेशन कौन प्रोवाइड करेगा? पिअरिंग कनेक्शन. समजलं? काही कन्फ्युजन आहे? एकदम आपला जो नेटवर्क काम करतो क्लाउड मध्ये या पद्धतीने काम करतो. कळलं? आणि हा VPC, एक आणखी गोष्ट, हा VPC आहे तुमचा रिजन स्पेसिफिक. तर एका रिजन मध्ये एकच म्हणजे रिजन वाईज तुम्ही VPC क्रिएट करणार. एक रिजन मध्ये क्रिएट केलाय तर दुसऱ्या रिजन मध्ये तोच VPC तुम्हाला मिळणार नाही, दुसरा क्रिएट करावा लागेल. कळलं? ओके. बट येस, यू कॅन क्रिएट मल्टिपल VPCs. पण आता किती VPC क्रिएट करता येणार? किती VPC क्रिएट करता येणार? देन सबनेट किती क्रिएट करता येणार? मला काउंट्स तुमच्याकडून पाहिजे. कळलं? आता एका रिजन मध्ये किती VPC आपण क्रिएट करू शकतो? एका रिजन मध्ये एका VPC मध्ये किती सबनेट क्रिएट करू शकतो? म्हणजेच कसं? हे दोन सबनेट आपण एका याच्यात क्रिएट केले, पण अशी किती क्रिएट करू शकणार? कळलं का? ओके. हा. नेक्स्ट, आपण एक VPC एका रिजन मध्ये क्रिएट केला, तो सेम VPC आपण दुसऱ्या रिजन मध्ये पण यूज करू शकतो का? नाही, हा याच रिजन मध्ये यूज होणार. दुसऱ्या रिजन मध्ये दुसरा VPC क्रिएट करावा लागेल आणि कोणता कन्सेप्ट अप्लाय करावा लागेल? दिस वन. अंडरस्टूड? रिजन 1, कळलं? रिजन 2. आता लिहू का यामध्ये? ठीक आहे. रिजन 1, लेट्स कन्सिडर EAST ईस्ट 1. कोणता? कॅलिफोर्निया येतो, सॉरी नॉर्थ व्हर्जिनिया. आणि हा वेस्ट 1 म्हणजेच रिजन वेस्ट 1, ईस्ट 1 वेस्ट 1 असतं ना आपला. सी, ईस्ट 1 नॉर्थ व्हर्जिनिया, वेस्ट 1 कॅलिफोर्निया आहे. ते ह्या दोघांमध्ये आता दोन वेगवेगळे VPC आहेत, तर हे दोघे पण असे राहते. समजा अंकिताचा VPC कुठे आहे? रिजन 1 मध्ये, आणि रियाचा VPC कुठे आहे? वेस्ट 1 मध्ये. ह्या दोघांमध्ये कम्युनिकेशन कसं होईल मग? या पद्धतीने होईल. कळलं? काही प्रॉब्लेम? अकाउंट टू अकाउंट पण होईल. एक अकाउंट हा दुसरा अकाउंट. कन्सेप्ट आला लक्षात? सो हे आपण बघू प्रॅक्टिकली उद्याला. हा पूर्ण नेटवर्किंग कन्सेप्ट समजला? डायग्रामॅटिकली बघतोय तर आपल्याला चांगलं समजतंय. ऍज पर माय इन्फॉर्मेशन, माय काय असते, जे काही ऑब्झर्वेशन असतं. आय होप की तुम्हाला हा कन्सेप्ट समजलाय. पक्का? ओके. सो आता तुम्ही अजून काय शिकले यामध्ये? VPC मध्ये नॅट गेटवे शिकलात, पेअरिंग कनेक्शन पण शिकलात. म्हणजे हा पूर्ण कन्सेप्ट तुम्ही शिकलेला आहात. डायग्रामॅटिकली कसं होतं ऍक्च्युली हे सगळं काम ते बघितलेलं आहे. थेरॉटिकल पूर्ण कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे. प्रॅक्टिकल तर करून बघू आपण, नो वरीज. क्लिअर? किती लवकर शिकलात बघा. हे सिक्युरिटी ग्रुप सांगायची गरज नाहीये. हे प्रायव्हेट लिंक्स अँड लॅटिस हे न्यू टॉपिक आहे. ते यामध्ये जे काही एक्सप्लोरेशन होईल आपल्याला जेव्हा समजून घेऊ आपण, ते नंतर घेऊ. यापैकी आपल्याला इथे एंड पॉइंट बघता येईल. एंड पॉइंट काय असतो? आता एंड पॉइंटची थेरी सांगू का? एंड पॉइंटची थेरी सांगू? एंड पॉइंट काय करतो? लेट्स कन्सिडर you have your
आता हा VM आहे असं कन्सिडर करा. काय आहे? व्हर्च्युअल मशीन. कुठे आहे, कसं आहे ते तुम्हाला माहिती आहे. एका VPC मध्ये, एका पब्लिक सबनेट मध्ये किंवा प्रायव्हेट सबनेट मध्ये. ओके. आणि याला एक्सेस करायचं काय? S3 बकेट. याला काय एक्सेस करायचं आहे? S3 बकेट. बट ते मला IGW थ्रू, इंटरनेट थ्रू वगैरे नाही करायचं आहे. IGW अवेलेबलच नाही आहे. NAT गेटवे पण अवेलेबल नाही आहे. जोपर्यंत इंटरनेट असेल तोपर्यंत तो एक्सेस करेल. बट हे दोन्ही अवेलेबल नाही आहे, तर कसा करेल S3 ला क्रिएट एक्सेस? S3 ला एक्सेस कसा करेल तो? तर युजिंग एंड पॉइंट. काय यूज करणार तो S3 बकेट यूज करण्यासाठी? एंड पॉइंट. एंड पॉइंट काय करतो, तर एक प्रायव्हेट टनल क्रिएट करतो विदाउट युजिंग IP ऍड्रेसेस. तो नेट आपल्या अकाउंट मध्ये एक रिसोर्स टू दुसरे रिसोर्स कम्युनिकेशन करून देतो. क्लिअर आहे? ओके. सो एंड पॉइंट सुद्धा आपण प्रॅक्टिकली बघू कसं काम करणार. कुठे होतं ते? लॅटिस इथे ना. ठीक आहे. तर एंड पॉइंट्स आपण बघून घेऊ. बाकी टर्म्स, लॅटिस सर्व्हिसेस वगैरे हे नंतर ना चेक करता येईल. क्लिअर आहे? काही इश्यू, काही प्रॉब्लेम इथे? आणि हे जे काही टॉपिक्स आहे हे एक्स्ट्रा टॉपिक्स आहे. आपल्याला आणखी ऍडव्हान्स लेवलवर सिक्युरिटीज आणि पॉलिसीज लावता येतात. क्लिअर? आतापर्यंतचा टॉपिक समजला का हा? ओके देन. सो आजच्यासाठी इथेच थांबू. काही इश्यू असेल तर सांगा.